विधिमंडळाच्या लॉबीत कार्यकर्त्यांची हाणामारी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला काळीमा फासणारी घटना। आज विधिमंडळाच्या लॉबीत कार्यकर्त्यांची हाणामारी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला काळीमा फासणारी घटना। मात्र याची सुरुवात झाली कुठून ते पहा। जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाची सुरुवात 2022 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यापासून झाली। आव्हाडांनी मंडल आयोग आणि ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना भाजपच्या ओबीसींवर माझा विश्वास नाही, कारण मंडल आयोगाच्या वेळेस ते लढले नाहीत असं वक्तव्य केलं। आणि या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांनी तीव्र आक्षेप घेतला आणि आव्हाडांवर प्रस्थापितांना खुश करण्यासाठी कंत्राटी कामगार असा टोला लगावला। यामुळे दोघांमधील तणाव वाढला। हा वाद 2025 मध्ये पुन्हा तीव्र झाला। तो पडळकरांच्या असंस्कृत अशा टिप्पणीने हा प्रकार अत्यंत गलिच्छ आणि राजकारणाचा दर्जा खालावणारा होता। ते घर एका दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे। त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे। आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे। अरे वा। पडळकरांच्या याच वक्तव्यानंतर 16 जुलै 2025 रोजी विधान भवनाच्या गेटवर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। आव्हाडांनी पडळकर यांच्यावर त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला, तर पडळकरांनी याला प्रत्युत्तर देत या वादाची धार आणखीन तीक्ष्ण केली। यावेळेस आव्हाडांनी पडळकरांना पाहून मंगळसूत्र चोरांचा अशी टीका केली। मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा, अरे मंगळसूत्र चोराचा। याचीच परिणिती गुरुवारी विधान भवनाच्या लॉबीत दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आणि ज्यामुळे हा वाद आणखीन चिघळला। एवढं मात्र नक्की आहे की महाराष्ट्राच्या नागरिकांना लाज वाटावी अशीच ही घटना। याच आपल्या लोकप्रतिनिधींनी विधिमंडळाला काळीमा फासणारं कृत्य केलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।